काही कामधंदा नाही करत, नुसते व्हिडिओ काढते आणि टाकते, तर ही सोपी गोष्ट नाही आहे. तर सकाळी आम्ही उठलो होतो आणि इकडं चव्हाण साहेबांनी शिवने आणले होते पोहे. तर हे गेले होते माझ्या ननंदबाईला वाटं लावायला बस स्टँडला, आणि शिव म्हटलं पोहे खायचेत, तर ते घेऊन आले. तोपर्यंत मी आवरल्यानंतर पोहे खाल्ले आणि लगेच आम्ही निघालो होतो शेतामध्ये व्हिडिओ शूटला जाण्यासाठी. तर सगळं आवरून बिवरून जावं लागतं व्हिडिओ शूटला शेतामध्ये मम्मीकडं. तर जाता जाता इकडं शिवला म्हणते आमच्या ठोंब्याला दूध नेलं होतं, तर तो पित होता. तर म्हणजे व्हिडिओ शूट करणं ही पण सोपी गोष्ट नाही. जे डोक्यामध्ये कन्सेप्ट येतात त्या मांडायच्या कशा काय, याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. व्हिडिओ एडिट करावं लागते, त्याच्यामध्ये म्युझिक टाकावं लागते, साऊंड टाकावं लागते. एडिट करायला एक व्हिडिओ एडिट करायला 5-10 मिनिट लागतात. शूट करायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही, पण जे खूप असं नाही का मन लावून शूट करतात त्यांना खूप एक व्हिडिओ करायला 1 तास लागतो. आम्हाला नाही जास्त वेळ लागत, आमचं काही नाही, 1 टेकमध्ये असतं सगळं, आम्हाला जास्त रिपीट करायची गरज नाही लागत. पण असं कोणी म्हणू नका की व्हिडिओ काढते आणि कामधंदा नाही करत. व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तरी त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सगळं आवरून वगैरे व्हिडिओ शूटसाठी लोकेशन फायनल करून लोकेशनला जावं लागतं. ते प्रॉपरच्या व्हिडिओ रीलमध्ये शूट होतं ते ड्रेसअप करावं लागतं, नंतर व्हिडिओ शूट करावं लागतं. आमचे घरच्या घरी असतात म्हणून आम्हाला एवढी म्हणजे म्हणावं तेवढी नाही मेहनत घ्यावी लागत. पण एखादं प्रॉपर जर बाहेरचे माणसं गोळा करून व्हिडिओ वगैरे काढायच्यात ना तर खूप मेहनत घ्यावी लागते. आम्ही परत घरी आलोत, वडापाव आणले होते, त्यांनी ते खाल्ले, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर परत आम्ही हे जे आले होते का तर व्हिडिओ काढण्यासाठी आले होते, तर त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायला गेलो. त्याच्यानंतर बांधकामावर गेलो. त्याच्यानंतर मी घरी आले आणि व्हिडिओ काढलेले मला जवळपास 1.5 तास लागला. सकाळपासूनचे व्हिडिओ काहीतरी जवळपास 10 व्हिडिओ होते ते एडिट करायला, कारण वेळ लागतो एडिट करायला. माझ्या डोळ्याला त्रास होतो माहिती आहे का एवढ्या वेळ ह्याच्यामध्ये बघून. तर असं कोणीच म्हणत जाऊ नका की काही कामधंदा नाही करत, फक्त व्हिडिओ काढते. तर व्हिडिओ काढणं ही पण सोपी गोष्ट नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते आणि डोक्यामध्ये जे काय म्हणतात ते कन्सेप्ट असते किंवा ती कॉमेडी रील असते ना, ते सुचणं हे खूप मोठी गोष्ट आहे. पूर्ण डोक्याचं सगळं एक होऊन जाते. तर नेमकी काढायची काय आपल्याला रील, कोण काय म्हणणार आहे, कोण काय बोलणार आहे, कॉमेडी कशी होणार आहे तयार, तर याच्यासाठी खूप मेहनत लागते. त्याच्यामुळं कोणत्याच कामाला कधीच कमी समजत जाऊ नका. आमचा पूर्ण दिवस जातो याच्यातच माहिती आहे का. तर इकडे इव्हिनिंगला आमच्या समोरच हॉटेल आहे रसाचं, तर इकडे चव्हाण साहेब रस घेऊन आले होते. मला खूप पिऊ वाटला होता, तर म्हणजे आम्ही सारखं पितोच तसं, कारण समोरच आहे एक म्हणजे आमचं फक्त एक मध्ये रस्ता ओलांडून पलीकडंच आहे. तर ग्लासमध्ये घेऊन आले होते, म्हटलं इथंच पायऱ्यावर बसून पिऊयात म्हणजे ग्लास वापस देतील. मग शिव पण पिला आणि शिव पिला रस आणि त्यांच्या मागं लागायचं होतं त्याला. तर खूप त्रास देत होता, त्या दोघांचे खूप जास्त भांडणं झाले. नंतर बाहेर गेल्यानंतर वापस आल्यानंतर मी इकडं स्वयंपाक करत होते, खिचडी टाकली आणि भांडे घासून घेतले. टाटा बाबा.